अहंकार ही पायाला झालेली जखम आहे, जखम आहे. आणि माणूस सतत जपत असतो तिला की धक्का लागू नये. एरवी पाय लागत नाही, पण लागल्यानंतर नेमकं पुन्हा तिथेच लागतं, चिघळतं. माझं बोलणं कळलं? गर्दीत बसताना सुद्धा लागला असेल ना, तसं जपून बसतं. तुम्ही जपून बसा, उठताना नेमका दुसऱ्याचा पाय पडतो. याचं कारण कळलं का? वाजवीपेक्षा अहंकाराचं जतन करताय, सांभाळताय, म्हणून तिथे धक्का लागतो. ढपली धरली नाही तर ढपली पडायचा प्रश्न येत नाही. तुमच्या चित्तावर अहंकाराची ढपली धरलेली आहे, त्यामुळे ती चिघळतं पुन्हा पुन्हा. म्हणून ढपली काढा, जरा लोशन चांगलं लावा रामनामाचं, म्हणजे तिथे जखम होती हे सुद्धा कळणार नाही. नाही का? अलीकडे पुष्कळ औषधं निघाली. डाग न राहावं, अमकं न राहावं, किती पेपरमध्ये जाहिराती बर का. हो, श्रीराम विजयालौकिक वशिष्ठासी आल्हादादिक तेने आळंगिळा रघुकुळ टिळक. परशुराम गेला स्वस्थाना, स्वस्थ दशरथाच्या मना, आनंद उडवला चौगुणा. मी आपल्या निजात्मशक्ती रणीन जिणे राक्षसपंथी, वैष्णव चापास्ता ती लोक म्हणती धनुर्बळे. आता हे रामाचं बघा. अरे म्हणे हा हे दिलाय माझ्या हातामध्ये, ठेवून देऊ, ठीक आहे. कोणी म्हणतील हा राम का जिंकला, माणसं म्हणतील राम का जिंकला, तर विष्णूचा अपाय म्हणून जिंकला. ते ठेवून मला याची गरज नाही. विष्णूचा अपाची आवश्यकता आम्हाला. स्वय सामर्थ्य नाही शुरासी धनुष्य असं केवी होय. अहो, ज्याच्याजवळ स्वतःचं सामर्थ्य नाही त्याला किती जरी शस्त्रास्त्र हातात दिली तरी काही उपयोग नसतं. एक तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला आहे. ढाल तरवारे गुंतले कर म्हणे मी झुंजार कैसा झुंजू, आता मी धावू पळू तरी कैसा, येणे मज बळेची बाई सविली अश्वावरी. सांगू गोष्ट थोडीशी? सांगू म्हणत असेल तर सांग. सांगू नक्की? बर काय, थोडस. एक गाव होतं आणि तिथे खंड्या होता. आता पुढे सांगायची गरज नाही. खंड्या मोठा विचित्र बर का. आणि त्या खंड्याची अवस्था अतिशय वाईट. पण गावामध्ये कुठे ते बायका माणूस माया म्हातारी त्यांच्याकडे जाऊन बसायचं. आजी मदत करू का तुम्हाला? मग एक गावामध्ये अंमलदार होता आणि मिलिटरीमध्ये मोठा ऑफिसर होता जुन्या काळामध्ये, आणि तो लढायला निघाला होता. आणि ती म्हातारी रडत होती. रावसाहेब नीट जा, जपून जा, नीट परत या. आणि रडत हे आलं. काओ काकू का रडता? काकू काय झालं? अहो म्हणले तुला कळत नाही का खंड्या? अरे रावसाहेब निघाले. आणि त्यात काय? आणि एवढं मोठं त्यात काय? आणि मी असताना कशाला काकू काळजी करता तुम्ही? तुकाराम महाराजांचा अभंग आहे याच्यावर, तेच म्हणून दाखवतो तुम्हाला. फार महाराज काय रसिक आमचे. तुकाराम महाराजांना सगळं जग बघितलेलं ते आतमध्ये ऐकलं रावसाहेबांनी. काय गाई खंड्या काय म्हणतोय? तो म्हणतोय रावसाहेबाला एवढं तुम्हाला दुःख होत असेल तर मी जातो, पण रावसाहेबाला घरी ठेवा. काय रे खंड्या काय बोलतोयस? हो म्हटले त्याच्यात काय, एवढं हातात असल्यानंतर काही लढायचं अवघड आहे रे. म्हणले ये रे इकडे. त्याला ते बूट घातला, ते ब्रेकीज घातले, ते वरून चिलखत घातलं बरं का, आणि घोड्यावर बसवला वर बरं का, आणि बांधला चांगला. ते चिलखत घेतल्यावर निम्मा अंगावर खाली असंच बसलं. आणि मग जे घोड्याला हंटर मारला पुढे ते शब्द करू लागलं. येणे माझा बळेची बैसविली अश्वावरी. पुढचा आहे का? आता मी धावू पळू तरी कैसा. कळते का मराठी? अहो म्हणले काकू हे काय केलं? अहो तिकडून मला मारायला आले आणि मला घोड्यावर बसवलं आणि मी पळू कसा?
ढाल तलवारे, एका हातात ढाल एका हातात तलवार, दोन्ही जर एका हातात असता मी लढू कसा? येणे माझं बळेची बाई सवेली अश्वावरी, आता मी धावू पळू तरी कैसा. म्हणजे हाणलं जे जरा पडलं लागलं, परत आलं म्हणला रावसाहेब मारता का जीवन ठेवता, लढायला जाऊन मर की म्हणले तिकडे, पुन्हा म्हणशील का? आग बाया म्हणला, पुन्हा कसं म्हणणार? कळलं का? म्हणून उगीच लांगणा करू नका. ज्याचं आहे त्याला शोभून दिसतं, नको त्याचं अवसान आणलं की या खंड्यासारखी पाळी होईल तुमची. कळलं का? ते सांगतायत. श्रावण पितरांचा अयोध्या मी आपुलिया निज शक्ती या लागी शिरा अयोध्ये या लागी शिराम नव्हे अभिलाषी. दुसऱ्याची शक्ती गरज घ्यायची गरज काय? ज्याच्या अंगात ताकद आहे त्याच्या हातात धनुष्यबाण शोभून दिसतो. मुळातच ताकद नाही तर किती जरी बसवलं, या आमच्या कंड्यासारखा घोड्यावर बसवलं, आता घोड्यानी पळायचं, पळू कसा? शस्त्राने मारायचं, तो म्हणतो मारू कसा? आता हे सगळं उलट कथा झाली. म्हणून मुळात जर अंगामध्ये सामर्थ्य असेल, मुळात जर शक्ती असेल, ते मध्ये कोणीतरी प्रयोग केलं ना, छत्रपतींची तलवार उतरायची, ती नाही उचलली हो. मग माणसाने प्रयोग केला, ती उचलत होती कशी, मग फिरवत होते कशी, हे तुम्हाला कळत नाही, म्हणून तर ते छत्रपती होते आणि तुम्ही छत्रीपती आहात. ती सुद्धा उडून जाते पावसात वाऱ्याने. कशाचं काय काय एवढं लक्षात घ्या. म्हणून उगीच मिजास मारू नये. ती कशी उचलत होती आणि उचलत होती म्हणून तर ते होते, नाही का? अहो आता आमच्यासारखा माणूस म्हातारा काठी घेतलं तरी ओझं होते काय? त्या काठीचं सुद्धा ओझं होतं. आणि कशी उचलत होते? अरे उचलत होते म्हणून तसं. रामाचं चरित्र असं घडलं म्हणून राम पुन्हा तसा झाला नाही, म्हणून त्यांना आम्ही अवतारी पुरुष म्हणतो. नाही तर तुमच्या आमच्यासारखे किती जन्माला रोज येतात, हॉस्पिटलमध्ये जागा नाही म्हणून पलंगाच्या खाली दुसरी बाळ आणतील. ती पब्लिक हॉस्पिटल जाऊन बघा, वर असली तर त्याच्या खाली दुसरी. म्हटले काय जागाच नाही, बरं झालं असू द्या. अहो याला काही तोटा आहे का? अयोध्या प्रवेश स्वत्वर उल्हास करी नृपवर आनंदे गर्जती गजभार. आणि अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभूचा प्रवेश सुरू झाला. हत्ती जे काही किंकाळी मारत आहे जबरदस्त, जिकडे तिकडे आनंद. श्रावण पितरांचा शाप दशरथासी सुखरूप पुत्र पावला सद्रूप. एक म्हणती श्रीराम लीळा जैसी मातेचे निजकोप वरी वरी कठीण. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे श्रावणाने शाप दिला. श्रावण बाळाने वध झाल्यानंतर मागे जाऊ थोडंसं एक शब्द, आणि त्याचा इथे उल्लेख आहे. काय म्हणाले माहिती आहे का? सगळे म्हणाले अहो काय गंमत झाली बघा, श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला. काय शाप दिला लक्षात आहे का? अरे आमचा पुत्र 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 म्हणून प्राण गेला, तसा तुझा प्राण तुझ्या पुत्राच्या नावाने शंख करत जाईल. बोभाईल असा शब्द वापरलाय. पुत्राच्या नावाने जप करत करत तुझा प्राण जाईल. दशरथाला आनंद वाटला. प्राण जाईल म्हणजे पुत्र होईल. अर्थ काय गेला? ठीक आहे म्हणले, पुत्राच्या नावाने ओरडत ओरडत गेलं काय हरकत नाही, पण ओरडत जाण्याकरता पुत्र तरी व्हायला पाहिजे ना. ठीक आहे, चांगला आहे. हे इथे शब्द कसा वापरला बघा. जैसा मातेचा निज कोप वरी वरी कठीणात सुखरूप. जसं आई बोलते की नाही, वर कठीण असते. मेल्या तुम्हाला माहिती आहे खेड्यापाड्यातल्या बायका काय चांगल्या चांगल्या सुद्धा काही काही चांगल्या घरात सुद्धा मेले शब्द आहे बरं का. मी चांगल्या चांगल्या घरात ऐकलं, अगदी सुशिक्षित म्हणणारी मंडळी, हे मेले इकडे रे. मी म्हटलं एवढा वाईट स्वभाव नाही म्हणले. तसं काही ते वाईट नसतं, त्यालाही बरं वाटतं मेले म्हटल्याशिवाय. माझा मुलगा म्हणले तुम्हाला माहित नाही, परवा अमेरिकेला गेलो आणि तिथून मला पत्र पाठवलं, अगं आई एकदा फोनवर मेल्या म्हण.
माझा अर्थ कळला. आता मेल्या शब्दाचा अर्थ खरंच तसं घडलं तर ती तरी जिवंत राहील का? नाही का? ज्याला मेल्या म्हणते त्याच्या जीवनामध्ये तसं घडलं तर ते जिवंत राहील का? पण तिच्या मनात अर्थच तसा घ्यायचा नसतो. तसं इथे जरी शाप दिसला काय की तुला पुत्र पुत्र करून मारावं लागेल, हे जरी शाप दिसला तरी तो उशाप झाला. श्रावण पितरांच्या शापासाठी दशरथ श्रीराम भेटी, भोगिता आनंदाच्या कोटी, सभाग्य दृष्टी श्राप. नगर प्रवेशे रघुपती, चारी मुक्ती पुढे नाचती. रघुनंदन गावामध्ये प्रवेश करत असताना पाय घड्या काय तुम्हाला सांगू, ऐसे प्रेमाचे नि पडिपाडे हो आनंदे नाचती श्रामा पुढे, एकते अत्यंत निर्डे पायती चौकडे. श्रीराम आता निज गजरी, पाहोने ती अग्नी हो हे वाचण्यासारखं. पाय घडिया पा दीपमाळे निरंजन वाळती, श्रीराम जाता निज गजरी, पाहोने ती अग्निहोत्री ब्राह्मण होते मोठे, म्हणजे त्यांचं सोवळं ओळं फारच असतं. ते म्हणले हा आमच्यापेक्षा खालच्या वर्णाचा आहे. लिहिलंच आहे तसं नाथाने. पाहता विटाळ होईल भारी, अरे याला बघितलं तर आम्हाला विटाळ होईल. तो श्रीराम दुर्यांतराला, श्रौत स्वयंपाकी प्रबळ, श्रीराम पाता होईल विटाळ. अधणी घाटावया तांदूळ, साठू तात्काळ विसरले. ऐसे विटाळाच्या परी, श्रीराम अंतरला दुरी. धुपधुपीत पाकावरी, कर्महंकारी विगुंतले. कर्मकांडामध्ये अडकलेली माणसं किती अवघड असतं बघा. रामाचा विटाळ होईल का विटाळ जाईल? आता हे ज्यांना कळत नाही त्यांना अग्निहोत्री ब्राह्मण तरी कसं म्हणावं, श्रेष्ठ कसं म्हणावं, ठीक आहे, त्या आपापल्या परीने श्रेष्ठ असतील, त्याच्याबद्दल जास्ती टिप्पणी करायची काही आवश्यकता नाही. पण एकच सांगतो, अभागी, बस एका शब्दात सगळं वर्णन आलं. ऐसे निवटाळाच्या परी, श्रीरामांतरला दुरी. धुपधुपित पाकावरी, कर्माहंकारी. आम्ही उत्तमाश्रमासी, श्रीराम जातो जनपदेसी. पाहता स्पर्श होईल आम्हासी, दुर्होनी संन्यासी पाहो म्हणती. विटाळ भेणे दूर राहता, श्रीराम न दिसे सर्वथा. आश्राभिमान पाहो जाता, श्रीराम तत्वता लक्षणा. अनुलक्षुण्या श्रीरामास. फार सुंदर कथा आहे इथे, थोडक्यात आहे. काय झालं, राम आला म्हटल्याबरोबर सगळे आले. त्यातल्या त्यात गावातली एक वेश्या होती, पिंगळा तिचं नाव, ती सुद्धा आली रामाला बघायला. काय आहे मला एक कळतं, याला शिवल्यानंतर जर आम्ही अपवित्र होतो तर आमचं मन किती अपवित्र आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगू, पवित्र मनाचं दर्शन. जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. आता जे जे दिसते ते भगवंताचं रूप आहे. किती पवित्र मन आहे, किती म्हणजे जे दिसेल ते राम, आणि इथे राम आला तर अपवित्र. किती मन आमचं विकृत आहे. याच्यातून बाहेर पडणं हाच परमार्थाचा मुख्य भाग आहे. अनुलक्षुण्या श्रीरामासी, पिंगळा वेशे धावे उल्हासी. मार्गी झकट झाला संन्याशासी, हे लक्ष तिसी असेना. ती अशी रामाकडे बघत होती, तिला रामा व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नव्हतं. धावत पळत निघाली रामाकडे, आणि रस्त्यामध्ये तो एक संन्याशी होता, त्याला धक्का लागला. जोरदार धक्का त्या संन्याशाला लागला. संन्याशाला धक्का लागल्याबरोबर तिने संन्याशी बघितला नाही, पण संन्याशाने तिला बघितली. ती गणिका रामाला बघत होती, आणि हिला धक्का लागल्याबरोबर तिच्या चित्ताला रामाचा धक्का लागला. त्यामुळे तिला संन्याशी दिसला नाही, आणि हिला धक्का लागल्याबरोबर त्याचं रामावरचं चित्त हल्लं, तिच्यावर स्थिर झालं. कसं लिहितायत बघा. मज काहे आतळली रांड, रागे संन्यास ठोकी दंड. एरी पाता श्रीरामाचे तोंड, दंडे उदंड सुखी झाली. शिवी दिली,
हिचा, आणि दंडाने मारलं तिला, हातामध्ये दंड होता त्यांनी हाणलं तिला. एरी पाहता श्रीरामाचे तोंड. दंडाने जरी मारलं तरी ती म्हणली रामाचं तोंड पाहिलं मी पवित्र झाले. स्वामी तुमच्या दंडाचा घाव, तेनी दंडीला माझा हंभाव. आता बघा कसा फरक. हा मारतोय ती मरते. स्वामी काय तुमचा दंड आहे. अहो त्या दंडाने मला मारल्याबरोबर माझा अहंभाव नष्ट झाला आणि मला श्री रामचंद्र प्रभूचं दर्शन झालं. बघा किती पालट चित्तामध्ये होतो ते. म्हणून चित्तातला पालट त्यालाच म्हणावं. दुसऱ्याचा दोष हळूहळू कमी दिसायला लागेल तितकं बरं. म्हणून विटाळ श्रीराम पाहता विटाळ उडे. वा, श्रीरामाला बघितल्याबरोबर सर्व विटाळ ओढतो नाही का. पवित्र सोवळी तिचं एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. एक सांगतो तुम्हाला, आज देहाला नुसतं सोवळं लावू नका. माफ करा मला, पण ते घेतल्यावर धूत सुद्धा नाहीत. अवघड आहे. सोळं नेसलं म्हणजे पवित्र झाला असं समजू नका. सोळं देहाला आहे. एक सांगू, असं सोळं मनाला लावा, असं सोळं बुद्धीला लावा की तुमच्या अंतःकरणामध्ये कोणताही विकार शिवू नये. विकार न शिवणं नामे मनबुद्धीला सोळं लावणं. पवित्र सोवळी लिहिलेलंच आहे इथे, तसंच म्हणताय. श्रीरामा पाहता विटाळ उडे, तो विटाळ संन्यासा माझी दडे. वा, तिचं म्हणे तिचा विटाळ गेला आणि त्या संन्यासात जाऊन दडला. म्हणून साकडे संन्यासाकडे सर्वता, मी आत्मा सर्वोती संपूर्ण, ऐसे होता देऊनी अभयदान, स्वये कले संन्यास गरण, तोची आपण